नागपूर शहरातील इंदिरा माता नगर परिसरात मंगळवारी सायंकाळी अचानक गोंधळाची घटना घडली। काही असामाजिक घटकांनी परिसरात उभी असलेली वाहने लक्ष्य करत मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित टोळीने अचानक हल्ला करत अनेक कार, दुचाकी आणि रिक्षांच्या काचा फोडल्या। या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाणे येथील पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला असून परिसरातील देखरेखींच्या कॅमेऱ्यांचे चित्रण तपासले जात आहे। पोलिसांनी सांगितले की आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल। सध्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून गस्तही वाढवण्यात आली आहे। नागपूर येथून क्राईम रिपोर्टर विशाल सोबत ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। यामध्ये आम्ही गँग तडीपार म्हणून 2 आरोपी आहेत। त्यापैकी एक बाका म्हणून उर्फ बाका म्हणून नाव आहे त्याचं, तो एक आणि त्याचा मित्र असे दोघेही अचानक शहरात आले आणि त्याची आई आणि तो एकटाच राहतो आणि त्याने अशा बऱ्याचशा गाड्या फोडलेल्या आहेत। या ठिकाणी आम्हाला माहिती मिळताच आम्ही आणि आमचा पूर्ण DB स्टाफ API बनसोड, सयाम आणि पूर्ण DB स्टाफासह स्वतः मी या ठिकाणी हजर आहे। या ठिकाणावरून सदर आरोपीचं लोकेशन घेऊन आम्ही रात्रीला नाकाबंदी करून वेगवेगळ्या ठिकाणी त्याला शोध घेत आहोत। त्याला तात्काळ अटक करून आम्ही कायदेशीर कारवाई करू आणि यानंतर समाजामध्ये किंवा या एरियामध्ये त्याची कुठल्याही प्रकारची दहशत यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही आणि त्याच्यावर एवढी जबरदस्त कारवाई करू यापुढे आयुष्यात कधी तो पुन्हा अशी कारवाई करू शकणार नाही। हे कॉलनी कोणती इथे तोडफोड झाली? शारदानगरचा हा एक मजूर वर्गाचा रहिवास एरिया आहे। यामध्ये सर्व काम करणारे मजूर वर्ग राहतात। या एरियामध्ये तो त्याचं घर आहे, त्याच्या आईसोबत राहतो आणि या एरियामध्येच तो तडीपार आपण केल्यामुळे तो कधी नव्हत येत असतो आणि तो आल्यानंतर आपल्याला जेव्हा जेव्हा पकडलेला आहे त्यावेळेस त्याच्यावर कारवाई केलेली आहे आणि आज आम्हाला अशी तक्रार भेटली की असं कारवाई त्याने अशी तोडफोड केलेली आहे। तात्काळ आम्ही पोलीस स्टेशनचा स्टाफसह आम्ही स्वतः हजर आहोत आणि त्याच्यावर एक व्यवस्थित अशी कारवाई करू की पुन्हा अशी दहशत ह्या नागपूर शहरामध्ये या एरियामध्ये पसरणार नाही याची आम्ही MIDC पोलीस सर्व नागरिकांना एक शाश्वती देतो। इथे पूर्ण बंदोबस्त लावला पोलीस? पूर्ण बंदोबस्त आहे। आम्ही स्वतः हजर आहोत आणि आमचा स्टाफ इथे वेळोवेळी व्हिजिट करतो। लोकांना काय एक आव्हान करजा म्हणजे असं इल्लीगल लोकांना आम्हाला अहवाल करतो की अशा पद्धतीनं जर इल्लीगल कोणी ॲक्टिव्हिटी करत असेल, अशा पद्धतीची कारवाई करताच आम्हाला तात्काळ 112वर कॉल करावा किंवा माझा नंबर मी स्वतः दिलेला आहे। त्यांनी डायरेक्ट मला कॉल केला, मी स्वतः माझ्या स्टाफसह हजर होईल।